नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या रुग्ण प्रशिक्षण व आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बजाज पल्सच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक, कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निखिल पाठक. नमस्कार डॉक्टर निखिल. डॉक्टर निखिल हे मागच्या 14 वर्षापासून बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि मागच्या 5 वर्षांपासून अधिक काळामध्ये ते कमलनयन बजाज रुग्णालयात मध्ये पूर्णवेळ बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आपल्याकडे कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये ज्या बऱ्याच जसं आपल्याला माहिती आहे की कमलनयन बजाज रुग्णालय अत्यंत अद्ययावत रुग्णालय आहे. ज्या रुग्णांचे उपचार इतर ठिकाणी यशस्वीरित्या नाही होऊ शकत, ज्याच्यात सुविधा नाही आहे, असे सगळे रुग्ण आपल्याकडे येत आहेत. तर डॉक्टर निखिल, मला आपलं सर्वप्रथम स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. मला आधी सांगा की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ या म्हणून आपण कार्यरत आहात. तर बालकांचा जो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो, तर बालकांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या उपचारासाठी आपल्याकडे काय काय सुविधा उपलब्ध आहेत? नमस्कार. बेसिकली काय आहे की कमलनयन बजाज हे 30 वर्षापासून औरंगाबादला रुग्णसेवा देत आहे. मग 5 वर्ष आधी मी इथं जॉईन झालो तेव्हा आम्ही इथं एक NICU, PICU, एक 9 बेडचं NICU, 9 बेडचं PICU, जवळजवळ सगळ्या फॅसिलिटीज म्हणजे जे मराठवाड्यात अवेलेबल नाही त्या सगळ्या फॅसिलिटीज बरोबर आम्ही हे PICU, NICU आणि पीडियाट्रिक डिपार्टमेंट डेव्हलप केलेलं आहे. आम्ही आमच्या याच्यामध्ये क्रिटिकल पेशंट, नवजात पेशंट, प्रीटर्म, बाकी सगळे लहान मुलांचे आजार, त्याच्यासाठी आम्ही सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतो. महत्त्वाचं काय आहे की युजली काय असतं की बाकी भरपूर लहान मुलांचे दवाखाने, पण एका छताखाली सगळ्या वस्तू एकत्र येणे, सुपर स्पेशालिटी, रेडिओलॉजी अँड क्रिटिकल केअर, हे सगळं एकाच छताखाली मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे मला असं वाटतं की औरंगाबादमध्ये एकच रुग्णालय की जिथं सगळं अवेलेबल आहे. आम्ही 24/7 म्हणजे तुम्ही कधी पण या, 24 तास पैकी 24 तासामध्ये आम्ही 24/7 लहान मुलांना उपचार देण्यासाठी उपलब्ध असतो. तर त्या हिशोबाने चालू. आमच्याकडे ऑब्स्टॅटिक्स डिपार्टमेंट असल्यामुळे आम्ही क्रिटिकल केअर, NICU म्हणजे जन्मल्यानंतर लगेच बाळाचे उपचार याच्यासाठी लक्ष देऊ शकतो. आमच्याबरोबर डॉक्टर महेंद्र परिहार पण आहे, जे पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहे, आणि त्यांच्यामुळे आम्ही लहान मुलांचे हृदयाचे याच्यासाठी भरपूर सुविधा देऊ शकतो. निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया तिन्ही आपल्याकडे उपलब्ध आहे बालकांचे. बरोबर. त्या हिशोबाने आपण बघतो. तर आपलं म्हणजे ज्या आपण आता सांगितलं की आपल्याकडे बालरोगच्या उपचारांसाठी, बालकांच्या उपचारांसाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेतच. पण आत्ताचा सध्याचा जर आपण विचार केला तर बऱ्याच बालकांना ताप येण्याचं खूप जास्त लक्षण आढळून येतं. तर ह्याच्याबद्दल नेमकं काय मार्गदर्शन करायला आमच्या प्रेक्षकांना की ताप येण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे? लहान मुलांमध्ये ताप हा सगळ्यात प्राथमिक लक्षण असतं. काही झालं तरी पॅरेंट्स हे त्याच्यामुळे पॅनिक होऊन जातात, ते लोक थोडं घाबरून जातात. तर माझं एक म्हणणं काय असतं की तापेविषयी 2-3 वस्तू मी थोडं सांगू इच्छितो. पहिले तर मुलांचं डोकं गरम असणं, हातपाय गरम असणं हे काही तापेच्या लक्षणं नाही. आपण आहे ना, मुलांमध्ये प्रत्येक वेळेस ताप मोजला गेला पाहिजे. मोजण्याचे 3-4 प्रकार आहे. तुम्ही थर्मामीटरद्वारे, तोंडातून किंवा बगलेतून, कधी कधी संडासाच्या जागेतून पण ताप मोजू शकता. पण आज जो रुटीनली कॉमनली आजकाल जे डिजिटल थर्मामीटर्स येतात त्याच्याने तुम्ही बगलेतून किंवा डायरेक्ट स्किन टू स्किन कॉन्टॅक्टनी थर्मामीटरवर बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कोणताही ताप आला तर घाबरून जाण्याची गरज नाही. बाळाला तुम्ही थर्मामीटरवर ताप मोजा. 99.5च्या वर जर टेम्परेचर असेल तरच ते ताप म्हणून मोजण्यात येतं. जर त्याच्या खाली असेल तर त्याला ताप म्हणून आपण मोजत नाही. जेव्हा ताप आला तेव्हा बाळाला व्यवस्थित उघडं करणे. आपण काय करतो, थंडी वाजतीये तर बाळांना पूर्ण गुंडाळून ठेवतो, तर त्याच्याऐवजी बाळाला थोडं उघडं करणे. बाळाला कोंबट पाण्याने पुसून घेणे. म्हणजे काय असतं की नळाचं पाणी घेणे, त्याच्यामध्ये कापड टाकून पूर्ण वरतून खाली पुसून घेणे, हे महत्त्वाचं आहे. आणि घरी एक सिंपल तापेचं औषध असतं ते देणे. कोणत्याही औषधाला 30 ते 40 मिनिटं लागतात.
40 मिनिटं आधी ताप कमी होत नाही. जर 102 ताप आहे तर तो पहिले 101 होईल, मग 100 होईल आणि मग तो जाईल. तर खूप लवकरात लवकर ताप कमी झाला पाहिजे असं पण नाही. कॅल्पॉल किंवा पॅरासिटामॉल हे बेसिक औषध आहे, जे खूप चांगलं औषध आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स कमी आहे. जर आपण ते देऊन ताप कमी केला तर मुलांचं कमीत कमी एक 40 ते 45 मिनिटात ताप ठीक होतो. तापेसाठी दुसरे औषधं आहे जे थोडे स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे किडनीला इफेक्ट होतो. पण माझं हे मत आहे की तुम्ही तज्ज्ञांना दाखवूनच त्या औषधांचा प्रयोग करावा. तापेमध्ये लहान मुलांमध्ये 2-3 वस्तू असं आहे की काही काही मुलांना तापेचे झटके येण्याची शक्यता असते. तर त्या मुलांमध्ये तुम्ही तापेकडे जास्त लक्ष ठेवणे. कोणताही ताप जो 24 ते 48 तासाच्या वर चालतोय त्याच्यासाठी तुम्ही काय झालं तर लहान मुलांच्या तज्ज्ञांचा ओपिनियन घेणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या वस्तूकडे लक्ष द्या. तुम्ही खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलं, कारण ताप आला म्हणजे घरामध्ये एक सगळी विवंचना सुरू होते. दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे बालकांच्या आरोग्याशी निगडीत तो आहे लसीकरणासंदर्भात. या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना आपण काय मार्गदर्शन कराल? लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजच्या जगात जे आहे इट इज प्रिव्हेन्शन इज मच बेटर दॅन ट्रीटिंग. म्हणजे तुम्ही जितकं प्रिव्हेन्शन घेऊ शकता हे सगळ्यात चांगलं आहे. लहान मुलांमध्ये आपण जन्मतः काय BCG, हिपॅटायटिस B हे वॅक्सिन देतो आणि नंतर 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिने असे वॅक्सिन्स असतात. आजकाल नवीन वॅक्सिन्स आहे, जसं फ्लू वॅक्सिन, टायफॉइड वॅक्सिन, हिपॅटायटिस A वॅक्सिन, मीजल्स, रुबेला आणि मम्प्स. आत्ताच मागच्या 6 महिन्यात मम्प्सचं खूप जास्त प्रमाण वाढलं होतं. तर हे वॅक्सिनेशन कमी असल्यामुळे तर आपल्याकडे आपल्या रुग्णालयात तर आपण सगळे वॅक्सिन्स करतो. माझं पालकांना हे म्हणणं आहे की तुम्ही वॅक्सिन्स रेग्युलरली कव्हर करणे. आजकाल पेनलेस पण वॅक्सिन यायचे. आधीचे जे वॅक्सिन्स होते त्याच्यानी खूप त्रास होतो. आजकालचे जे नवीन वॅक्सिन्स आहेत त्याच्यानी त्रास खूप कमी राहतो. माझं हे पण म्हणणं आहे की गव्हर्नमेंटमध्ये पहिले 3-3.5 महिन्याचे वॅक्सिन्स रेग्युलरली मिळतात. तुम्ही ते पण घेऊ शकता. पण त्याच्यानंतरचे जे वॅक्सिन्स जसं फ्लू वॅक्सिन आहे, टायफॉइड वॅक्सिन आहे, MMR वॅक्सिन आहे, चिकन पॉक्सचं वॅक्सिन आहे, हे सगळे पण वॅक्सिन खूप महत्त्वाचे आहे जे आपण नंतर कधी पण आपल्या रुग्णालयात घेऊ शकतो. तर त्या हिशोबाने आहे. आपण एक सेंटर पण वॅक्सिनेशन सेंटर पण इथे चालवतं कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये. डॉक्टर निखिल त्याचे इन्चार्ज आहेत आणि फक्त बालकांसाठीच नाही तर प्रौढ व्यक्तींसाठी सुद्धा ज्या लसी घेणं आवश्यक असतं त्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करतो. कोविड नंतर सगळ्यांना हे कळालंय की कोविड वॅक्सिन हे किती महत्त्वाचं होतं. बरोबर आहे. जे आपला कन्सेप्ट होता की लहान मुलांमध्येच वॅक्सिन देणं गरजेचं आहे तो कन्सेप्ट आता बदललेला आहे. कोविड नंतर आम्हाला हे दिसलंय की त्याच्यामध्ये भरपूर वॅक्सिन्स आहे की जे आपण प्रौढ लोकांना पण देऊ शकतो. तर प्रौढ व्यक्तींमध्ये जे लोकांना ब्लड प्रेशर, वजन जास्त असणे, डायबिटीज असणे, 50 वर्षाच्या वर असणे त्यांच्यासाठी हे वॅक्सिन्स रिकमेंडेड आहे. त्याच्यामध्ये फ्लू वॅक्सिन, निमोनियाचं वॅक्सिन, शिंगरिक्स म्हणजे हर्पिसचं वॅक्सिन, हे सगळे महत्त्वाचे वॅक्सिन्स आहे. आम्ही आमच्या रुग्णालयात हे सर्व वॅक्सिन्स रेग्युलर पद्धतीने देतो अँड विथ ऑल फॅसिलिटीज देतो. तर ज्या लोकांना याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल ते कधी पण कमलनयन बजाजला येऊ शकतात. बरोबर आहे. आपण जे 2 महत्त्वाचे सांगितले, एक आधी जे सांगितलं मम्प्स ज्याला कॉमन भाषेमध्ये गालफुगी म्हणतात आणि जे हर्पीस सांगितलं ते नागिन ज्याला आपण म्हणतो सर्वसामान्य भाषेमध्ये, तर याच्यावरच्या लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी कमलनयन बजाज रुग्णालयात संपर्क साधावा. त्याचा नक्की त्याच्यामध्ये फायदा होईल. पुढचा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर निखिल, की आजकाल ती डेंगीची साथ खूप मोठ्या प्रमाणावर आपण रोज वाचतो, डेंगीचे इतके रुग्ण झाले इकडे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आता हा प्रश्न याच्यासाठी आहे की आता पाऊस सुरू झाला आहे. पावसानंतर सगळ्यात पहिले जे रुग्ण वाढतात ते डेंग्यूचे असतात. आता लहान मुलांमध्ये डेंग्यू हा थोडा क्रिटिकल आजार आहे. काय होतं की मुलांमध्ये ताप येणं तर हे खूप कॉमन आहे, पण जो डेंग्यूचा ताप असतो याचे लक्षणं कसे असतात की मुलांमध्ये खूप जास्त ताप येणे, त्याच्यानंतर डोके दुखणे, हातपाय दुखणे, डोळे दुखणे हे लक्षणं असतात. ताप युजली 5 दिवस लागतो आणि बाकीच्या आजारांमध्ये ताप कमी झाला तर तुम्ही रिलॅक्स होऊन जाता की पुढे काही कॉम्प्लिकेशन होणार नाही. पण डेंग्यू या आजारात काय होतं की जसं ताप कमी झाला की त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन्स वाढायला सुरू
होता. तर त्याच्यामध्ये मुलांचं गळून जाणे, बाळाची पेशी कमी होणे, BP कमी होणे, हे सगळ्या वस्तू राहतात. तर माझा पालकांसाठी सल्ला हा राहील की कोणताही ताप ह्या सीझनमध्ये जो 3 ते 4 दिवसाच्या वर चालतोय, जो 100-102च्या वर जातोय, त्याला तुम्ही गांभीर्याने घ्या. त्याच्यासाठी व्यवस्थितपणे डॉक्टरांना दाखवा. डेंग्यूचे काही लक्षणं असतात जे आपण लवकर बघू शकतो, म्हणजे लाली येणे, मुलांचं गळून जाणे, डोकं दुखणे, हे आपण लवकर पिकअप करून डेंग्यूचं निदान लवकर करून आपण त्या हिशोबाने लवकर ट्रीटमेंट सुरू करू शकतो. एकदा जर तब्येत बिघडली की त्याच्यानंतर मग ते खूप अवघड जातं की आपण त्याच्यामधून मुलांना कसं रिकवर करू शकतो. महत्त्वाचं काय आहे की डेंग्यू हा डासांनी पसरणारा आजार आहे. तर मुलांना तुम्ही कधी पण आपल्या मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, डास असले तर तिथं तुम्ही रिपेलेंट्स किंवा काही क्रीम्स लावणे, घराच्या इथं पाणी न साचू देणे. आपल्या घरात काही जुनं कुठेतरी पाणी साचतंय किंवा काय असलं तर त्याच्याकडे लक्ष ठेव. आणि महत्वाचं, डेंग्यू हा जो डास आहे तो दिवसा चावणारा डास आहे, म्हणजे मुलं जेव्हा खेळायला जातात तेव्हा हा चावल्यामुळे होतो. तर माझं पालकांना हेच राहील की पहिले तर तुम्ही प्रिव्हेन्शन म्हणजे तुम्ही महत्त्वाचं डासांचं प्रिव्हेन्शनकडे लक्ष द्या, पाण्याची स्वच्छतेकडे लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर कधी पण जेव्हा ताप येतोय तेव्हा लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा. पुढच्या 1-6 महिन्यात मोस्ट प्रॉबेबली आपल्याकडे डेंग्यूचं पण वॅक्सिन अवेलेबल होऊन जाईल. हा डेंग्यूचं वॅक्सिन आता प्रक्रियेत आहे आणि जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत 99% ते अवेलेबल होऊन जाईल. तर त्याच्याविषयीची माहिती आम्ही पुढच्या याच्यात तुम्हाला आपण देऊया. जसं डॉक्टर निखिल यांनी आपल्याला सांगितलं आता की बालकांच्या आजारांसाठी प्रतिबंधापासून ते अत्यंत गंभीर आजारी बालकांना सुद्धा उपचार करण्याची सुविधा कमलनयन बजाज रुग्णालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. डॉक्टर निखिल, आज आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढी चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.